कोकणात आंबा, काजू तसंच भात अशी पिकं घेतली जातात। त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना उत्पन्नासाठी वर्षभर वाट पाहावी लागते। तसंच हवामान बदलाचा फटका कोकणातील या पिकांनाही बसतोय। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी इथल्या रमाकांत मल्हार यांनी लिली फुल शेती करण्याचा निर्णय घेतलाय। सध्या 1.5 एकरात लिलीच्या कंदांची लागवड त्यांनी केली आहे। लिली फुल शेतीतून मल्हार यांना महिन्याकाठी 45,000चं उत्पन्न मिळतंय। आज आपण रमाकांत मल्हार यांची लिली फुल शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीत जाऊयात। कोकणातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच रमाकांत मल्हार देखील पारंपरिक भात, आंबा आणि काजूची शेती करत होते। दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कोकणातील या पिकांना बसत असतो। त्यामुळे शेतातील अनिश्चिततेला इतर शेतकऱ्यांप्रमाणेच मल्हार देखील कंटाळले होते। यावर उपाय म्हणून मल्हार दररोज उत्पादन देणाऱ्या पिकाच्या शोधात होते। दरम्यान कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांनी त्यांना लिली फुल शेतीचा पर्याय सुचवला। स्थानिक बाजारपेठेतील लिली फुलाची मागणी आणि मिळणारा दर याचा अभ्यास करून त्यांनी लिली फुल शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। मुळात शेतकरी कुटुंबातील आहे सिंधुदुर्गातील आणि आम्ही भात शेती करायचं। आमच्या काजू आणि आंब्याच्या बागा आहेत। पण वातावरणातील बदल किंवा ह्याच्यात ती अनिश्चितता एक आलेली आहे। निश्चित असं उत्पन्न नाही आहे। त्यामुळे दररोजचं डेली उत्पन्न एक पाहिजे असं मला वाटत होतं आणि मी शेतकरी ओरसला आमच्या जिल्हा ठिकाणी कृषी विभागात गेलो। तिथे तंत्रज्ञानाने मला सांगितलं की तुम्ही जर फुलशेती केली तर तुम्हाला डेली उत्पन्न मिळेल किंवा तुम्ही गाईचं दुधाचा वगैरे हे केला तर डेली सोर्स आहे। तर त्यातला मी हा प्रकार निवडला फुलशेती आणि स्पायडर लिली मी चांगली आहे कारण स्पायडर लिली ही कुठल्याही रोगाला तशी बळी पडत नाही। सुरुवातीला मल्हार यांनी आपल्या शेतात लिलीची लागवड करताना स्पायडर लिली या जातीच्या लिलीची 5,000 कंद आणली। त्यानंतर 20 गुंठ्यांमध्ये 2 बाय 2 अंतरावर या कंदाची लागवड केली। सुरुवातीला लावलेल्या कंदांपासून वर्षभरानंतर आणखी कंद मिळवले। सध्या एकूण 1.5 एकरमध्ये कंदाची लागवड करण्यात आली आहे। लिली शेतीमध्ये त्यांनी पाटाच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन केलं। दर 3 दिवसांनी ते पाणी देतात। लिलीवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ते गायीचं गोमूत्र, निंबोळी अर्काची फवारणी करतात। त्यासाठी त्यांनी एक गायही सांभाळले। स्पायडर लिली आहे ती मला कृषी विभागातल्या तंत्रज्ञानाने कोल्हापूरला दाखवली आणि तिथली मी सुरुवातीला एक 5,000 कंद घेतली होती जी 2 बाय 2 वर लावल्यानंतर माझं 20 गुंठे क्षेत्र कव्हर झालं होतं। त्यानंतर त्याच कंदापासून दुसऱ्या वर्षी मला पुन्हा कंद मिळाले आणि 1 एकर झाला। आता माझं 1.5 एकर पर्यंत क्षेत्र झालंय। खत हा रासायनिक प्रकार आम्ही कुठल्याही शेतीला वापरत नाही आहोत। इथे लिलीला पण माझ्या स्वतःच्या गायी आहेत त्यामुळे गोमूत्राची आणि कडुलिंबाच्या पेंडीची अशी मी फवारणी करतो। त्यानंतर कोंबडीचं खत आणि शेणखत मिक्स करून सुरुवातीलाच जूनमध्ये आम्ही त्यांना पूर्ण डोस देतो। त्यानंतर पाणी आणि काही त्याला तसं करावं लागत नाही त्या कंदाला। मल्हार यांना फक्त 2 तास शेतीत काम करावं लागतं। 3 दिवसातून एकदा आपल्या फुल शेतीला पाणी द्यावं लागतं। त्यामुळे कमी पाण्यात आणि कमी वेळात त्यांना दररोज उत्पादन घेणं शक्य झालंय। सध्या या लिली फुलांना स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे। किलोला 100 रुपये एवढा भाव मिळतोय। मल्हार यांना दररोज 25 किलो लिलीचं उत्पादन मिळतंय। किलोला 100 रुपयांप्रमाणे 2500 रुपये मिळतात। यातील 1,000 रुपये उत्पादन खर्च वजा जाता त्यांना 1,500 रुपये निव्वळ नफा मिळतोय। लिली फुल शेतीतून मल्हार यांना 40,000 रुपयांचं मासिक उत्पन्न मिळतंय। आता मला 1.5 एकरमध्ये साधारण 20 ते 25 किलो ॲव्हरेजने लिली मिळते पूर्ण ह्याच्यात आणि सकाळी आम्ही साधारण 6:30 वाजता त्याची तोड करतो आणि ते सगळं पूर्ण करून 9 वाजेपर्यंत मार्केटमध्ये माल नेतो। पॅकिंग लिलीच्या 50-50च्या पेंड्या बनवून हे करतो मार्केटमध्ये देतो। तर साधारण ही 15 रुपयांनी एक पेंडी 50 फुलाची होते म्हणजे आणि 1 किलोला साधारण 6 पेंड्या लागतात म्हणजे मला 100 रुपयाच्या दरम्यान दर मिळतो। 25 किलोचे साधारण मला 2,500 रुपये येतात। त्याच्यात वाहतूक आणि सगळा उत्पादन खर्च हा 1,000 रुपये होतो आणि 1,500 रुपये मला राहतात नेट। 6 वाजता सुरू म्हणजे फुलं तोडणीला सुरुवात करतो। 6 वाजता 1 तास भरत होतं आणि नंतर मग ती घरी आणून ती पेंड्या बांधतो। नंतर मग बाजारात भात शेती तसं बघायला गेलं तर दिवस भरत जातो आणि हे म्हणजे तासभराचंच काम असतं तोडणीचं। कोकणातील बाजारपेठेत दररोज शेकडो किलो फुलांची आवक होते। त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला फुल शेतीसाठी स्थानिक बाजारपेठेत मोठा वाव आहे।
स्थानिक बाजारपेठेची मागणी वेळीच ओळखून शेतकऱ्यांनी फुल शेतीकडे वळल्यास उत्पन्नाचा नवा पर्याय उपलब्ध होईल. दीपक भागवत, साम टीव्ही, सिंधुदुर्ग.